एक स्टॉल होता. पाणी घ्यायला गेलो मी. त्याने मला विचारलं की काय अडचण आहे का? तुम्ही एकतर म्हणला एवढा उशीर झालाय, दोघं पूर्ण पावसाने भिजलायत. आणि मग त्याला मी सांगितलं सविस्तर हा भाग की मित्रा म्हणला, तुम्ही जिथे गेलता ते खूप विचित्र ठिकाणी म्हणला. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक असणार आहे तर तुषार सरांचा असणार आहे. त्यांच्या आलेल्या की ट्रॅव्हलिंगमध्ये काही असे फेस केले त्यांनी प्रॉब्लेम, ते खूपच आगळे वेगळे असणार आहे. तर टॉपिक खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर चालू करूया. नमस्कार, माझे नाव तुषार विजय सोनटक्के. जी गोष्ट सांगणार आहे ती साधारण 2021 मधली, 11 जानेवारी 2021. म्हणजे लॉकडाऊन ऑलमोस्ट लॉकडाऊन नॉर्मली संपला होता. आणि ट्रेकिंगचे पहिल्यापासून सवय म्हणजे ट्रेकिंगला, की घरात शांत बसायचं नाही. ट्रेकिंगला आणि भरपूर म्हणजे महाराष्ट्रातल्या भरपूर अशा ट्रेकिंगचे पॉइंट आहेत की जिथे मी स्टे केलेले आहेत, रात्री रात्री अंधारात घालवलेले आहेत. कधीच कोणता आत्तापर्यंतचा अनुभव नाहीये की. पण तो जो दिवस होता, जो 2021 11 जानेवारीचा, नॉर्मली लॉकडाऊन उठलं होतं. आणि माझा मित्र शुभम निकम आणि तो आणि मी आम्ही ठरवलं दोघांनीच की आपण कर्जत साईडचा ट्रेक करायचा. आणि तिकडं मोठे मोठे किल्ले आहेत, भैरवगड झाला, कोथळीगड वगैरे. आणि त्या ट्रेक करायला आम्ही दोघंच दोघंच आणि बाईकवरनं करायचं म्हणलं. बाईकवरनं जायचं आणि 5-6 दिवस यायचंच नाही म्हणलं. ज्या 5-6 दिवसात जे काय तिकडचे किल्ले असेल ते सगळे करायचे, म्हणजे असा आमचा प्लॅन झाला. प्लॅन झाल्यानंतर निघायच्या दिवशी 5-5:30 वाजता सायंकाळच्या कासरवाडीमधनं निघलो. आणि आमचा ट्रेकिंगचा पहिलाच किल्ला होता सिद्धगड. आणि म्हणजे सिद्धगड म्हणजे तुम्ही आत्ता जरी मोबाईलवर वगैरे बघितलं ना, की त्याचे ते फोटो बघूनच लक्षात येतं की ह्या ह्या किल्ल्यामध्ये काय आहे, म्हणजे त्याचं ते रूपच दिसून येतं. आणि 5-5:30ला निघलो होतो, तर साधारण पोचायला आम्हाला 1-1:30 रात्रीचा, 1 ते 1:30, कारण का पाऊस होता. नॉर्मल गडावर होता. नाही, गडाच्या 25 किलोमीटर अलीकडं एक 1:15 ते 1:30च्या टायमिंगमध्ये म्हासा गाव आहे, म्हासा. त्या म्हासा गावामध्ये आम्ही थांबलो, कारण का आम्हाला सकाळी ट्रेक करायचे होते आणि झोप खूप महत्वाची आहे. तर त्याला मी बोललो की आपण ह्या गावात झोपू, सकाळी उठू. तिथनं एक 22-23 किलोमीटरवर किल्ला होता. आणि ठरल्याप्रमाणे त्या गावामध्ये झोपलेला म्हणजे एक मंदिर होतं छोटंसं. मंदिराच्या बाहेर असा चौतारा होता खूप मोठा. इथे म्हटलं झोप घेऊ. बॅगी वगैरे ठेवल्या. तर नुकताच डोळे लागणार. आता गावातले काही मुलं आले. त्यांनी विचारलं की कुणाकडे आले. त्यांना वाटले कोण पाहुणे वगैरे आलेत का. तर नाही म्हणले, आता ट्रेकिंगला आलेलो आहे. ट्रेकिंगला आलोय म्हटल्यावर कुठनं आले म्हटलं पुण्यातनं. मग ते पुण्यातनं म्हणले तर थोडी शॉक झाली, कारण की तर कोरोना होता पुण्यामध्ये. तर त्यांनी त्यावेळेस रिक्वेस्ट की केली. अशी सिच्युएशन होती की म्हणजे बाहेर ना, म्हणजे पुण्यात आलो का त्या की ते पार क्वारंटाईन करायचे 14-14 15-15 दिवस. म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट म्हणजे बोलताना जसं आम्ही पुण्यातलं बोललो ना, ते 4 पावलं मागे सरकले. रिक्वेस्ट केली. दादा म्हटलं की तुम्ही शक्यतो इथं राहू नका म्हणलं. आम्ही बघतोय म्हणजे मोबाईलद्वारा, न्यूजद्वारा आम्ही बघतोय म्हणले की काय घडतंय, तर तुम्ही पुढे जावा म्हणला. अरे म्हणलं आम्ही ट्रेकला आलेलो आहे म्हणला. नाही म्हणला, पण मी रिक्वेस्ट करतो. आता शब्दाला शब्द वाढवण्यापेक्षा ठीक आहे म्हणलं, कारण का त्याच्या त्या प्रश्नाला उत्तरच नाहीये. सिच्युएशनच ती होती. तिथनं उठलो. एक 2.5-1 किलोमीटर पुढे गेलो. बस स्टॉप, गावातलं जुनं बस स्टॉप होतं, सिमेंटचं होतं. आणि त्या बस स्टॉपचा आसरा घ्यायचा म्हणलं. त्याला म्हणलं बस स्टॉपमध्ये झोपू. 2-2:15 वाजले. पाऊण 1 तास तर या गोंधळामध्ये गेला. सकाळी उठायचंय. झोप तर प्रचंड आली, कारण का गाडीवरनं गेलेलो आहे आम्ही इथनं. आणि 2:15-1च्या दरम्यानमध्ये बस स्टॉपपाशी झोपलो. झोपल्यानंतर मला थोडासा असा तबला वाजायचा आवाज आला आणि टाळ. आता तबला आणि टाळचा आवाज आला तर मलाच आलाय का फक्त म्हणून बघायला मी तर शुभमला उठवलं. आणि काय होतं की ज्या गोष्टीचा अनुभव नाही ते लगेच आपल्या मनात येत नाही किंवा माइंडमध्ये येत नाही. शुभम माझ्या मित्राला उठवल्यानंतर त्याला म्हणलं, तुला काय आवाज ऐकू येतोय का? मग थोडीशी, आणि गाव साईड साहजिक आहे, सगळी शांतता, आणि त्याला क्लिअर आवाज आला. त्यालाही आला, मलाही आला. आणि आवाज आल्यानंतर
थोडंसं बघायचं म्हटलं नक्की आवाज काय आहे. तर जवळ येत होता थोडासा आवाज. आणि तिथनं उठलो तर एक 4 घरं होते. त्या 4 घरामध्ये थोडंसं म्हणजे 100 मीटर अंतरावर थोडंसं पुढे जाऊन बघितल्यावर तिथे एक छोटंसं मंदिर होतं महादेवाचं. आणि त्या मंदिरापाशी एक आजोबा वारले होते. म्हणजे तर काही गावातला नियम असेल की बाबा रात्री जर मैत झाले असेल तर तिथं भजन वगैरे म्हणत असेल, असं काहीतरी त्यांचं एक प्रथा असेल. तर त्यांचं ते बाबा आजोबा वयस्कर होते, ते वारले होते. त्यांना बघितलं, त्यांची बॉडी वगैरे समोर ठेवलेली. एक 15 एक लोक ते भजन वगैरे म्हणतात आहेत. म्हणलं आता ह्यांना दिसायचं नाही आपण. अंधार होता साहजिक, आम्ही त्यांना लांबनच बघितलं होतं. आता परत तिथनं निघू म्हणलं शुभमला. अरे परत त्या बस स्टॉपपाशी आलो. कसे बसे आणि अंधार होता. बस स्टॉपच्या आम्ही खाली झोपलो होतो. त्यामुळे आणि वर अशी 4-5 फुटाची भिंत होती. बाहेरनं जर कोणी बघितलं तर आतमध्ये कोणी दिसणार नाही. आम्ही गाडी बस स्टॉपपासून थोडीशी पुढे एक झाड होतं, त्याला अशी दाबून लावली होती टू व्हीलर. साधारण कशीबशी झोप लागल्यानंतर सकाळी 7:30ला जाग आली. गाड्यांच्या वगैरे आवाजाने जाग आली. आणि इतकं म्हणजे सुंदर तिथलं रूप होतं त्या निसर्गाचं. एकतर लॉकडाऊन, 1.5 वर्ष कोण ट्रेक नाही, काय नाही. आणि प्रचंड इतकं म्हणजे देखणं रूप म्हणजे त्याला सांगू शकत नाही मी, इतकं छान होतं. आणि जिथं आम्ही गाडी लावली, ज्या बस स्टॉपला होतो, तिथनं आम्हाला 23 किलोमीटर आता सिद्धगडला जायचं आणि आमचा पहिला किल्ला तोच होता. आणि तो करून आम्हाला गोरखगड आणि अ, पुढचा भैरवगड किल्ला करायचा होता. आणि तिथनं बस स्टॉपपासून पुढे गेल्यानंतर एक फाटा होता आतमध्ये. ढोबेवाडी गावाचं नाव आहे. ढोबेवाडीचं गाव आहे. त्या ढोबेवाडीच्या फाट्यामध्ये, आणि त्या फाट्यामधनं तुम्हाला सरळ साधारण असा बारीक रोड होता गावातला. 19 किलोमीटर आतमध्ये किल्ल्याचा पायथा होता. आता त्या गावातला रोड असा होता की 2 फोर व्हीलर आली तर त्यातली एकच जाईल. अरुंद होता छोटासा. आणि त्या रस्त्याच्या डाव्या साईडला म्हणजे खालच्या बाजूला एक 30 एक फुटाची दरी होती आणि ह्या साईडला असा एक एक बांध होता शेतीचा. एक गाडी कम्फर्टेबल जाते. गाडी जेवढं म्हणलं पुढं किल्ल्याच्या जवळ नेता तेवढे नको, कारण का लॉकडाऊन आहे. बाकीचे ट्रेकिंग कोणी करायला येणार नाही. आणि डे पण शनिवार आणि रविवार सोडून ऑफ डे होता बुधवार. आणि आम्ही शक्यतो असाच दिवस निवडला होता आणि बुधवार होता. तर जेवढी म्हणलं जवळ किल्ल्यापाशी गाडी नेतील तेवढी नेऊ. एकदम म्हणजे त्या रोडपासून पण थोडीशी असं जिथपर्यंत गाडी जाते असं ठिकाणी नेले आणि झाडाला तिथं ती गाडी आम्ही लावून सगळे बॅग वगैरे घेतली. थोडासा आणि शूट. दोघच जण होतात. दोघच जवळपास त्या 25 किलोमीटर मध्ये आमच्याशिवाय कोण नाही, कारण का तिथलं जे मासागाव होतं ते ऑलरेडी तिथनं 18 किलोमीटर लांब होतं. आणि तिथं शूट वगैरे केला. सोबत जे बॅगीमध्ये नाश्ता होता तो नाश्ता केला. मी म्हटलं ट्रेक चालू करायचा, म्हणलं ट्रेक साधारण 8:30-9च्या दरम्यान सकाळी चालू केला. आणि सकाळपासून धुकं होतं, कारण थंडीचाच महिना तो. प्रचंड धुकं. आणि ट्रेक चालू केल्या 9:30, 9-9:30च्या दरम्यान मध्ये ट्रेक जसं चालू केलं ना, आम्ही फोटोशूट करत करत काही सीन बघत बघत 12-12:15ला किल्ल्यावर पोचलो. किल्ल्यावर पोचलो आणि तिथं काय म्हणजे सीनच बघायला भेटले ना, कारण का प्रचंड धुकं. आणि त्यात थंडी होती. धुकं आणि 12 म्हणजे जरी दुपारचे 12 होते तरी त्याची हाईट एवढी होती, त्यामुळे धुक्यामध्ये काय आम्हाला सीनच दिसत नव्हता. फिरलो आणि तो आम्हाला पटकन उतरून पुढं गोरखगडला जायचं होतं. तर 15-20 मिनिटावर पाहिला. लांब जास्त काही फिरलो नाही, कारण का फिरून काही उपयोगाचा नव्हता. जे सोबत घेतलं होतं ते शुभमला म्हटलं आपण खाऊ आणि निघू. आणि आम्ही जे आमचा डबा होता तो खात होतो, तर त्याच्यात वातावरण क्लायमेट थोडं चेंज झालं आणि ढगाळ वातावरण तयार झालं. आणि बारीक बारीक पाऊस पडायला लागला. तर पावसाची वाट जाऊ म्हटलं. शुभम म्हटलं बॅगेत कपडे आहेत आणि पुढच्या 4 दिवसाचं सामान आहे, ते भिजता कामा नये म्हटलं. आपण थोडंसं पावसाची जायची वाट बघू म्हणलं. तर पावसाची वाट जाईसपर्यंत वाट बघत बघत बराच वेळ झाला. पाऊस वाढत गेला. पाऊस वाढत गेला, जवळपास 1 ते 1.5 तास झाला आम्ही ती वाट बघत होतो पाऊस जायची, पण पाऊस जातच नव्हता. मग नाईलाजाने दोघांनी निर्णय घेतला की आपण उतरायचं म्हणलं. आणि त्यावेळेस टाइम काय होता? ज्यावेळेस उतरायला घेतला त्यावेळेस दुपारचे 2 ते 2:15 वाजले होते. 12 वाजता तर आम्ही वर होतो, म्हणजे 2-1 तास आम्ही वाट पाहिली होती की पाऊस आत्ता थांबल, नंतर थांबल. पाऊस थांबतच नव्हता, तो वाढतच चालला होता. 2-1 वाजता म्हणजे साधारण आहे, तुम्ही जर एखादा किल्ला चढायला घेतला तर तुम्ही जर ज्या किल्ल्याला चढायला तुम्हाला 3 तास लागतो, तर त्या किल्ला उतरायला तुम्हाला मोस्टली 2 तास लागला पाहिजे किंवा जास्तीत जास्त 2.5 तास.
2 वाजता किल्ला चढाई घेतलेला आहे. चांगलं आठवतं आणि ही घटना मी माझ्या लाईफमध्ये कधीच विसरू शकत नाही. म्हणजे मला त्याची तारीख, टायमिंगपासनं कारण का ते फील केलंय. 2 वाजता उतरायला घेतल्यानंतर हळू उतरत असताना पाऊस येत होता. त्यात भर पावसामध्ये उतरतोय आम्ही आणि त्याच्यात काय झालं होतं, की त्या पावसाचा म्हणजे एवढा पाऊस वाढायला लागला ना, तरी छोटे-छोटे धबधबे तयार झाले. ते पाणी अंगावर पडायचं होतं आणि ते थोडं रिस्की होतं उतरायला. शेवाळ होतं पूर्ण. घसरलं तर ऑलरेडी की बाकीचा कोण ट्रेकर पण नाही सापडला आणि दोघंच आहे. दोघ किंवा म्हणजे ट्रेकिंगचा एक रूल आहे की तुम्ही गेले तर 4 ते 5 जण जावं. कारण का एकाला काय झालं तर 4 जण तो करू दोघांमध्ये ट्रेक करू नका. म्हणजे हा एक रूल्सच आहे. आणि एकदम सावधगिरीने उतरत असताना पावसाचा जो वेग वाढला होता त्याने धबधबे तयार झाले आणि ते अंगावर पडत होते. थोडं थांब, परत थोडंसं खाली उतर, थांब, थोडंसं उतर खाली करत ह्याच्यात 4:30 वाजले. म्हणजे 2.5 तास झाला. आम्ही अजून किल्ल्याच्या खालीपर्यंत आलो नाही. मध्यभागी होते आणि किल्ल्याची रचना अशी होती, की आम्ही जिथे गाडी लावली होती, तिथनं आम्हाला एक डोंगर पार करायचा होता. तो डोंगर पार करून एक सपाट पठार होतं. खूप लांब पठार आहे आणि ते पठार त्या पठाराच्या वर त्या किल्ल्याचा पायथा होता. म्हणजे बेस आपण म्हणतो ना, की किल्ला त्याच्या वर होता. आणि त्या पठारापासून आम्हाला वर मग किल्ला चढायचा होता. आम्ही तर अजून त्या पठारापर्यंत पण आहे, अर्ध्यामध्येच आणि 4:30-5 वाजले म्हणजे 3 तास झाले. म्हणजे आम्ही जेवढा वेळ आम्हाला चढायला लागला अजून तेवढाच वेळ झालाय, पण आम्ही किल्ल्याच्या खाली पण नाहीये. तर एक अर्धा पाऊण तासात म्हणजे एक 6 पावणे 6 काळोख थोडासा असा अंधार जाणवत होतं, की अंधार पडायला लागलेला आहे म्हणून. आणि त्या पठारापाशी आलो. मग कळलं, की आपण किल्ल्यावरनं खाली आलो. खाली आल्यानंतर बघ दादा की जो पायवाट जी होती ती पूर्ण पाण्याने भरली. पाऊस, पावसाचं पाणी, वाढलेली झाडं त्यांनी पूर्ण पायवाट बुजलेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट तर सगळ्या बुजल्या होत्या पायवाट. आणि 5:30-6च्या टायमिंग आहे. आम्ही ऑलरेडी 2 वाजता उतरायला घेतलं म्हणजे 4 तास झालेत. आम्ही आत्ताशी त्या पठारावर आलेलो आहे आणि सरळ लाईनीत उतरायचंय. म्हणलं आता सरळ जसं आलोय तसं आम्ही आपलं उतरत होतो. एक 20-25 मिनिटं 20-25 मिनिटं आम्ही फिरल्यानंतर त्याने मला सांगितलं, "अरे," म्हणलं, "आपण बहुतेक आत्ता इथनं गेलतो." अरे म्हणजे एकाच जागी फिरत. हां, म्हणलं तो म्हणजे म्हणजे तो मला म्हटला, की "शुभम," अरे म्हणला, "तुषार आपण इथनंच गेलतो." म्हटलं, "कशावरनं?" म्हणलं, "कात जे असतं ते झाड असते टोकेरी त्याला काटा असतो. ते कडेला होतं बरोबर पायवाटेच्या जिथं आणि ते झाड त्याने बघितलं होतं असं तो मला बोलला. तर म्हणलं, "अरे एक" मी त्याचे समाधान काढण्यासाठी बोललो, "अरे एकसारखी अशी किती झाडं असतात ना आणि जर इथं कशाला म्हणलं आपण सरळच गेलेलो परत मागं कसं येईल म्हणून मी ती गोष्ट टाळली. कारण का मला काही लवकर समजलंच नाही आणि परत म्हणजे ते जे पठार होतं ना, त्या पठारावर मोठे-मोठे झाडं होते. त्यामुळं समोरचा जो एरिया होता तो सगळा एकसारखाच दिसत होता. आणि त्या झाडांमधनं आम्हाला तो पठारावरनं जवळपास अर्धा पाऊण तास सरळ पठारावरनं चालून मग एक डोंगर पार करून आम्हाला आमच्या गाडीपाशी जायचंय. हे तर मला समजत होतं. आणि त्याच्यात हा म्हणतोय, की आपण इथनंच आत्ता गेलो असं मला वाटतंय आणि मी ती गोष्ट त्याची टाळली. टाळल्यानंतर त्याला म्हटलं, "अरे, एकसारखं अजून झाड असतात" म्हणलं. "असेल" म्हणलं पुढचं किंवा तू बघितलं असेल त्याच्यात सारखं असेल. ही गोष्ट टाळून पुढे-पुढे सरकत गेलो. मग अंधार वाढला. वर होतो तोपर्यंत अंधार नव्हता, उघडा भाग होता. आणि जेव्हा एकदा झाडांमध्ये गेलो त्यावेळेस तो झाडांमुळे तो अजून डार्क झाला अंधार. अंधार डार्क झाला, तर मी त्याला सांगितलं, की एकतर तुझ्या तरी फोनचा टॉर्च लाव, नाहीतर माझ्या लाव. कारण का एक फोन आपल्याला चालू ठेवणं खूप महत्वाचं आहे. पाऊस तर कंटिन्यू चालू आहे. पूर्ण आणि पावसामध्ये त्यावेळेस टाइम काय झाला? साधारण ह्या सगळ्या गोष्टीत 7:30 आणि मला समजत नाहीये, की म्हणजे मला समजतच नव्हतं, की मी जो किल्ला उतरायला 2 वाजता घेतले 7:30 वाजल्यात आलोय कसं? पण ते वातावरण, क्लायमेट आणि एक बोलायचं ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्या सोबत काय होतंय, होत होतं पण ते आम्हाला लवकर जाणवत नव्हतं. आणि 7:15 7:30च्या दरम्यानमध्ये पुन्हा एकदा शुभमनी मग मला असं हाताला धरून थांबवलं. "अरे," म्हणला, "मी तुला परत एकदा सांगतोय, की आत्ता आपण इथनंच गेलतो." तर त्यांनी थांबवलंय. मी विचार करतोय, की राव आपण सरळ चालतोय, तर मग तिथं कसं काय परत येतोय? तर मी त्याला सांगितलं, की "ठीक आहे, आपण त्या झाडाला काहीतरी निशाणी करू." म्हणून तिथे इकडे-तिकडे बघितलं तर एक लाल कलरचं लाल चॉकलेटी कलरचं असं मातीत
कापड पडलं होतं. ते कापड घेतलं आणि तो जे झाड दाखवत होता त्या झाडाच्या खाली छोटी छोटी फांदी होती, त्याला मी ते गच्चम बांधलं. आणि मग निश्चय केला की आता जर इथं आपण आलो तर आपण वाट चुकतोय. आणि अजून पण म्हणजे दुपारी 2 वाजता उतरायला घेतलेला किल्ला आम्ही आमच्या गाडीपर्यंत 7:30 वाजलेत, म्हणजे जवळपास 5.5 तास झालेत, तरी पोहोचलो नाहीये. आणि त्याच्यामध्ये अंधार, पाऊस, धुकं, म्हणजे समोरचं दिसतच नाहीये काय. आणि त्याच्यात आता आम्हाला हा म्हणतो की आपण एकाच जागी फिरतोय. मग एक स्वतःच्या आत्मविश्वासासाठी मी त्या फांदीला कापड बांधलं. कापड बांधलं आणि जसं चाललो तसं सरळ चाललो. सरळ चाललो आणि 15-20 मिनिटं फिरून आल्यानंतर मला ते थोडंसं लांबनं कापड दिसलं. थोडंसं लांबच्या अंतरावर झाड होतं. मग मला कन्फ्युज झालं, की बहुतेक आपण चुकीची वाट घेतलेली. आणि सगळ्यात फर्स्ट. अजून पण मला जाणवत नव्हतं, की मला तिथल्या तिथं गुंडाळलं जात आहे. एक कसं होतं, की मी या गोष्टी मानत नव्हतो का, की आत्तापर्यंत इतक्या अवघड ट्रेकिंग केलीत, एवढ्या विचित्र ठिकाणी राहिलेलो आहे. पण त्यामुळे ते लवकर येत नाही आपल्या माइंडमध्ये. म्हणजे जी गोष्ट तुमच्या बुद्धीमध्ये नाही, ज्याचा तुम्ही विचार करू शकत नाही ना, ती गोष्ट लगेच तुमच्या माइंडमध्ये येत नाही. आणि मला समजेना. मग थोडंसं फील झालं, की आता इथे आलो. तर साधारण पावणे 8, 8:40, 8:50, 7:40, 7:50च्या मधला टायमिंग. अंधारामध्ये मला समोरचं काही दिसत नाही. आम्ही दोघं एकमेकांसोबत आम्हाला बोलायचं, पण आम्ही फक्त डोळ्यांनी बोलत होतो. म्हणजे आता जाणवलं, की घडलंय काय, घडतंय काय आणि होतंय काय, हे आता जाणवत होतं. त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांसोबत बोलत नव्हतो. एक अपेक्षा आस लावली, की कोणतरी असेल म्हणून शुभमला म्हटलं, की आपण एक आवाज देऊ. कोण आहे का? किंवा इथे कोण जवळ आहे का म्हणून मदत करा. जर इथे म्हटलं गाव आहे, साहजिक आहे, कोणतरी गुरं वगैरे चरणारा आलं असेल किंवा कोण पावसाला बघून थांबला असेल किंवा एखाद्याचं कोणाच्या तरी एखाद्या झोपडी घर वगैरे असेल. ह्या आशे नाही. इतक्या जोरात आम्ही ओरडतोय, पण कुठल्याही प्रकारचा रिप्लाय नाहीये. कुठल्याच प्रकारचा रिप्लाय नाहीये. मग पुन्हा एकदा त्या जिथे ज्या झाडाला कापड बांधलं होतं तिथनं आम्ही ऑलरेडी पुढे आलो होतो. तर ज्या रोडला आम्ही जात होतो आता त्याच्या विरुद्ध दिशा धरली आम्ही. विरुद्ध दिशा धरल्यानंतर किल्ल्याचा पूर्ण आम्हाला 70% घेर घ्यायचा होता. आणि विरुद्ध दिशेने चालत येताना एक लांब साधारण एक 200 मीटरवर एक गावामध्ये पावसात त्या त्रिकोणी पोतं असतं बघा. हां, हां, हां. ते घुंगळी टाइपले असं त्रिकोणी पोतं. हां. त्याच्यामध्ये एक माणूस दिसला. थोडासा लांब होता. आणि लांब होताना थोडंसं समाधान वाटलं. अरे म्हणलं कोणतरी आहे, की ॲटलीस्ट आता खाली उतरू. त्याच्याही मोबाईलचे चार्जिंग संपले होते आणि ऑलरेडी पूर्ण दिवस या गोंधळात गेलेला आहे. तरी सुद्धा आम्हाला काहीच फील नाहीये. म्हणजे आम्ही 3दा तिथे आलो किंवा त्यांनी डबल ते झाड बघितलं किंवा मी त्या झाडाला कापड बांधून पुन्हा तिथं आलो. मला त्या गोष्टी जाणवतच नाही, की मला एक चकवा मला एका फेऱ्यामध्ये घेतलेलं आहे. मी फक्त हा विचार करतोय, की माझी वाट चुकत असेल आणि मी वळून येतोय. आणि त्यामध्ये समोरचा माणूस दिसतोय. त्याला आम्ही आवाज दिल्यानंतर 5 ते 6 आवाज दिल्यानंतर त्यांनी हात वर केला. आम्हाला चेहरा वगैरे काही दिसलेला नाही किंवा दिसत पण नव्हता. पण एवढं समजत होतं, जे डोक्यावर त्याच्या ते पोतं होतं, की तो एक माणूस आहे. त्याने हात केला तर मग ह्याला बोललो, की आपण आता तो दिसतोय त्या लाईनच सरळ चालत जाऊ. म्हणजे तो आपल्याला घेऊन खाली जाईल म्हटलं. तुम्ही जर एखाद्या गोष्टीकडे जाचाल, तर ती गोष्ट तुमच्या जवळ आली पाहिजे आणि तुमचं डिस्टन्स कमी झालं पाहिजे नाही. 15-20 मिनिटं चालल्यानंतर तो माणूस तिथनं जेवढा आम्ही आधी बघितला होता तेवढासा लांब दिसतोय आम्हाला. की जिथे म्हणजे जिथनं मी त्याला बघितलं होतं. आता साधारण आहे की मला एखाद्या समोरच्या गोष्टीकडे जायचं, मी 20 मिनिटं चालत गेलो तर ती जवळ आली पाहिजे नाही किंवा ती माझ्या आता समोर पाहिजे नाही. की तेवढा अंधार म्हणजे इतका डार्क अंधार आहे, पण ते पांढऱ्याच कलरचं पोतं त्याचा हाताचा इशारा दिसला. नॉर्मली दिसत होतं. मग तो अजून लांब गेला म्हणजे त्यांनी जिथे आम्हाला बोलवलं होतं त्या लोकेशनला आम्ही गेलो पाहतोय तर तो अजून आमच्यापेक्षा लांब आहे नाही का. पुन्हा एकदा प्रयत्न केला. परत "काका आहेत ना तुम्ही? काका आहेत ना? आम्ही येतोय" म्हणून नाही का, "आम्हाला दिसत नाही, आम्हाला खाली जायचं." असा आवाज देतोय आम्ही त्या माणसाला. का? की बाबा तो
पुढे नको जायला, कारण का आमच्या दोघांना आता एकच म्हणजे सारा होता, म्हणजे तो माणूस जो खाली जायचा, कारण का ऑलरेडी दिवसभर आम्ही फिरतोय, आम्हाला खाली गाड्याच्या खालीच आम्ही पोहोचणार. दुसऱ्यांदा त्यांनी पुन्हा एकदा हात केल्यानंतर एक छोटीशी खोबणी होती, अशी दरी टाईप घळ असते किल्ल्यांना, त्या घळीमधनं उतरलो आणि एक पठार सोडलं, म्हणजे आम्ही ते पठार सोडलं, पण आम्ही चुकीच्या साईडने सोडलं, म्हणजे जिकडून आलो होतो त्याच्या 70 डिग्री विरुद्ध साईडला आहे, म्हणजे त्या माणसाकडे यायचा मार्ग हा होता ना, आम्ही त्याच्या 70 डिग्री चुकीचं गेलेलो ऑलरेडी. त्या माणसाकडं ज्यावेळेस सेकंड टाइम आम्ही गेलो, सेकंड टाइम पुन्हा एकदा 15-20 मिनिटं चालल्यानंतर तो माणसाचं अंतर तेवढंच दिसलं, आणि जेव्हा ते तेवढं दिसलं तेव्हा शुभमने माझा हात धरला, मला म्हणलं नको जाऊ पुढं, इथंच थांब म्हणला. आणि मग त्याने मला सांगितलं, आपण चढलो किती वाजता? म्हणलं 9 वाजता. वर पोचलो कधी? 12:15 12:30 वाजता. बरोबर. किल्ला उतरायला आपण 2 वाजता घेतला होता. तू बोलला की पाऊस चालू आहे, पावसामध्ये उतरू नको, आपल्याला नको उतरायला, आपली बॅग वगैरे भिजेल. तरी पण आपण उतरला. म्हणलं हा. मग आपल्याला जर चढायला 3-3.5 माझ्या अंगावर चढायला 3.5 तास लागला असेल, तर तो उतरायला 2 तास लागायला पाहिजे नाही. वाजलेत रात्रीचे 8:30. तू चाललाय कुठं, तुला समजतंय का काय होतंय? आणि मग मला ते फील झालं की कदाचित आपण एका फेऱ्यामध्ये अडकलो. म्हणजे आपल्या जीवनाची काय किंमत असते, हे तो एक प्रसंग आहे की त्यांनी इतक्या जवळून दाखवलं. आता करायचं काय सिच्युएशन, की खाली तर जायचंय, तिथल्या तिथं तर फिरतोय, गेले 6-7 तास झाले, खालीच पोहोचाना. मग दोघांनी एक निर्णय घेतला की एक लाईटचा खांब आले होते. आम्ही जिकडे गेलो होतो तिथनं आम्हाला दिसत होते की लाईटीचे खांब असे किल्ल्यांवर आले होते. एक तरी म्हणलं खांब गावात गेला असणार आहे किंवा खाली पायथ्याला. आता कोणतंच नाही, ही वायरचा अँगल पकडायचा आणि आपण चालायचं. आता कुठलीच पायवाट बघायची नाही किंवा कोणतं इकडच्या साईडला एक रोड गेलाय का तिकडच्या साईडला आहे. आता अंधार आहे, मोबाईलची त्याच्या बॅटरी आणि त्याच्यानंतर त्या माणसाचं काय की तो पुढे गेलोच नाही आम्ही. म्हणजे आम्हाला दिसतोय दिसतोय. पहिल्यांदा बोलवलं ना त्यांनी, पहिल्यांदा त्यांनी बोलवलं, तर पहिल्यांदा बोलवल्यावर लोकेशनला गेलो तर तो तिथे थांबला पाहिजे नव्हता किंवा आमच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे नव्हतं. बेसिक आहे ही गोष्ट. पण पहिल्यांदा गेल्यानंतर तो अजून आमच्या तेवढंच अंतर लांब आहे आणि परत दुसऱ्यांदा गेल्यानंतर तो माणूस अजून त्याच्यापेक्षा लांब आहे. म्हणजे आम्ही त्याच्या दिशेला जातोय पण आमच्यातलं अंतर कमी होत नाही. ते अजून आम्हाला तिकडे तिकडे घेत होतं. लाईक ढगांकडे जात होता तो उताराकडे. म्हणजे तो म्हणजे आता ते व्यक्तिमत्व काय होतं किंवा ते काय असेल, म्हणजे ते अजून मी असं डिक्लेअर नाही करू शकत तुम्हाला की ते काय असेल आणि ते कशासाठी बोलवत होतं आणि तिकडे गेलो असतो तर काय झालं असतं याचा मी विचारच करू शकत नाही की काय झालं असतं म्हणून. आणि हे त्याच्या लक्षात आल्यामुळं त्याने आम्हाला तिथे थांबवलं. तिथे थांबवल्यानंतर त्यांनी मला हे सगळं सांगितल्यानंतर मला समजलंय की असं असं माझ्यासोबत दुपारपासून घडतं आणि ते आता मला जाणवलं. आणि ते मला जाणवल्यानंतर ते फील व्हायला लागलं. तोही घाबरला होता, मी प्रचंड घाबरलो होतो. जवळपास ठीक आहे, आपल्या जोडीला एक 2-4 मुलं असेल तर ठीक आहे, दोघंच आहेत. 20 किलोमीटर मध्ये कोणी नाहीये. आमची गाडी आमच्या जवळ नाहीये. वेळ आहे रात्रीच्या 8:15 8:30ची. पूर्ण काळोख आहे. भयान म्हणजे इतकी भयान शांतता होती ना, की आम्ही चालत ज्या पाण्यातनं होतो ना, असे हेडफोन घातल्यावर आम्हाला एवढा क्लिअर आवाज येत होता. एवढी शांतता आहे आणि त्या शांततेमध्ये आम्ही अशा चक्रामध्ये गुंडाळला गेलेलो. मग ठरवलं, ही जी वायर चालली आहे त्या वायरीकडे बघायचं आणि ती वायर अशी डोक्याच्या अँगलवर घ्यायची आणि त्याने उतरायचं. देवाच्या कृपेने 9-9:15 दरम्यान, म्हणजे त्या माणसाचा विषय सोडून दिल्यानंतर 1 पाऊण तासाने आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला आलो. आणि पायथ्याला आल्यानंतर आता अंधार. गाडी आम्हाला अजून शोधायची आहे. एक अंदाज लावला, म्हणजे आपल्याला आपण चढलो कुठं हा किल्ल्याचा एक कळतो, अंदाज येतो की आपण चढलो कुठं होतो आणि आम्ही एक अंदाज धरला की आपण, मग त्याला मी सांगितलं आपण इकडे आलो होतो त्या माणसाच्या साईडला. म्हणलं आपण इथे उतरलं, म्हणलं आपल्याला आता उजवीकडे जायचंय. आणि म्हणजे एक योगायोगाने 15-20 मिनिटं चाललो आणि आम्हाला आमची गाडी दिसली.
गाडी दिसली त्यानंतर इतका मोठा श्वास घेतला ना आम्ही, पूर्ण मोकळा. आणि तिथेच ठरवलं की इथून पुढचा आता ट्रेक जे काही आहे ते कॅन्सल, डायरेक्ट घरी जायचं. कारण का हे इतकं भयानक होतं घडलेलं. थोडक्यात तुम्ही वाचल्या टाईपच झालं ना. नाही, म्हणजे ही गोष्ट इथंच संपली नाही. आम्हाला वाटलं इथंच संपली, की आता मी गाडीपाशी आलो आणि आता मला गाडी काढून आता आम्ही आमच्या घरी जाऊ, हे मला वाटलं. पण ही इथं नाही संपली. गाडीवर बसल्यानंतर इतका मोठा श्वास घेतला, आम्ही गाडाकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. मागं आपण साहजिक एखाद्या ठिकाणी गेलो, की आपण त्याला एक वळून पाहतो, की पुन्हा एकदा नक्कीच येईल म्हणून किंवा परत येईल. अजिबात नाही. दोघांच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली होती, इतकी, की आम्ही न बोलता आम्हाला जाणवत होतं, की आम्हाला बोलायचं काय एकमेकांसोबत. की तो माझ्यासोबत बोलत नव्हता, मी त्याच्यासोबत पण बोलत नव्हतो. पण आम्हाला फील होत होतं, की मला काय सांगायचंय आणि तुला काय मला सांगायचंय. म्हणजे इतकं दोघांमध्ये आमच्या भीतीचं वातावरण झालं. गाडीपाशी आलो आणि पुढचं सगळं कॅन्सल म्हणलं शुभम. डायरेक्ट पुणे गाठायचं म्हणलं. 9:15 9 रात्रीचा. एक 2 ते 1.5 किलोमीटर पुढे गेलो. एकतर मी आधीच सांगितलं, की तो रोड एक असा होता, की तिथं एकच फोर व्हीलर येईल. एक 1.5-2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर जो दिवसभर पाऊस पडत होता ना, त्या पावसाचा एक बांध त्या रस्त्यावर पडला होता. असे गोल-गोल मोठे दगडे असतात ना, त्या दगडांचा एक बांध बांधला असेल कोणी, तो बांध त्या पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पडला आणि ते सगळे दगडे तो एक असा चढ झाला आणि गाडी पासच होत नाही त्याच्यातनं. गाडी पास होत नाहीये म्हणून थोडीशी गाडी मागे घेतली आम्ही. त्याला मी म्हणलं, की "तू लाईट दे, मी थोडीशी जागा करतो गाडीची जायची." आणि ती जुनी पल्सर होती. म्हणजे आत्ताच्या कशा आहेत, ज्या ऑन केलं की लाईट लागते. ती चालू केली की लाईट लागणारी अशी गाडी होती. त्याने थोडीशी गाडी मागे घेतली कारण का त्याला अप्पर डिप्पर फोकस असा अप डाऊन काय नव्हतं ना, सरळ लाईटची होती. त्यामुळे ती मागे घ्यायला लागली. गाडी मागे घेतली म्हणजे मी ते फील करतोय, सांगता-सांगता मला पूर्ण आठवतंय. मी खाली बसलोय. मी हाताने असा चिखल त्यातला ओढतोय. माझी गाडी जायची वाट करतोय आणि गाडीची लाईट गेली. चालू गाडीची लाईट, ज्या लाईटीमध्ये मी मातीतनं मला पुढे जायचा मार्ग करत होतो, ती लाईट गेली ना, तसं तो एवढ्या जोरात ओरडला. कारण का तो पूर्ण एकदम डार्क अंधार झाला. म्हणजे अचानक आपल्या घरात लाईट गेल्यावर पूर्ण काळोख होतं आणि समोरचं एक 10-5 सेकंदासाठी आपल्याला समोरचं क्लिअर दिसत नाही. सेम तो फील झाला. त्याला मी दिसलो नाही, मला तो दिसला नाही. त्याने तिथं गाडी लावली आणि माझ्या दिशेने चालू झाला आणि माझा हात इतका जोरात त्याने पकडून धरला आणि रडायला लागला. म्हणला, की "इथनं आपल्याला सोडणार नाही" म्हणला. "इथनं आपण जाऊच शकत नाही" म्हणला. अरे म्हटलं, "शुभम घाबरू नको." आणि त्याची ती सिच्युएशन बघून मला रडायला आलं. मला माझ्या घरचं आठवायला लागलं, की माझ्या घरी माझं छोटंसं बाळ आहे, माझी वाईफ आहे, मला तिथे जायचंय. माझा छोटा बेबी 6 महिन्याचा होता. आणि ते मला इतकं आठवायला लागलं ना, की मलाही मग मी पण अपेक्षा सोडली, की कदाचित हायवे आपल्याला बाहेर जाऊनच देणार नाही. किती काही करा, किती पण काही करा. तरी पण प्रयत्न केला. त्याला बोललो, की "थोडंसं तू मला हेल्प कर, इथनं गाडी काढू आपण." निघेल गाडी. कशीबसी तिथनं गाडी काढून, न मागं वळता व न मागे बघता सरळ गाडी ज्या फाट्यामधनं आत घेतली होती त्या फाट्यापर्यंत गेलो आणि तिथनं ज्यावेळेस ज्या गावामध्ये झोपलो होतो स्टार्टिंगला मासा गावात, त्या गावामध्ये पोचलो. 11-11:30 वाजले होते. पाऊस होता. गाडी जास्त पळवता येत नव्हती आम्हाला म्हणजे स्पीडमध्ये नेताना. ऑलरेडी गाडीची लाईट गेली. इंडिकेटरच्या आधारावर मी त्या किल्ल्यापासून एवढ्या अंधाराच्या रोडला ती गाडी मी एवढ्या बाहेर आणली. आणि त्या गावामध्ये एक बस स्टॉप होतं. छोटंसं म्हणजे जिथनं तुम्ही कर्जतला जाऊ शकता. म्हणजे गावातला एक मेन बस स्टॉप. तो पाणी म्हटलं पाणी प्यायचे. तो खूप घाबरला होता आणि त्याला मी सांगितलं होतं, "हा विषय कोणालाही बोलायचा नाही आणि जे घडले ते आता तू सोडून दे. जे काय झालं होतं ते सोडून दे. आपण आलोय. इथनं आपण आता पुढचे सगळे ट्रेक कॅन्सल करतोय आणि आपण सरळ पुण्याला जातोय." एक स्टॉल होता. पाणी घ्यायला गेलो मी. तर तो असा डोक्याला हात लावून रडत होता शुभम. आणि तो टपरीवाला त्याला पाहिलं म्हणजे ज्याच्याकडे मी पाण्याची बाटली आणायला गेलो तर त्याने मला विचारलं,
की काय अडचण आहे का? तर नाही म्हणला तुम्ही एकतर म्हणला एवढा उशीर झालाय, दोघं पूर्ण पावसाने भिजलाय, तुमचे चिक्कल अंगावर आहे पूर्ण. म्हणजे ते आमचा आमचा अवतारच इतका विचित्र झाला होता, की ते म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही इमेजिन करा, की काय काय झालं असेल. पाऊस, चिखल, ती गाडी, तो प्रसंग. आणि मग त्याला मी सांगितला सविस्तर हा भाग. त्यावेळेस त्याचं मला उत्तर असं होतं, की मित्रा म्हणला, मी ह्या गावामध्ये गेले 46 ते 47 वर्ष झाले राहतो. तुम्ही जिथे गेलता ते खूप विचित्र ठिकाणी म्हणलात. त्याला काही लोक जागृत ठाणं पण म्हणतात, तर काही म्हणतात की ते एक विचित्र ठिकाणी. असे दोन नावं त्या ठिकाणाला आहे. कारण का तिथे 9 नाथांमधले एक नाथ मच्छिंद्रनाथ त्यांचं तिथे समाधी आहे. तिथे ठाण आहे त्यांचं. आणि त्यांना मी हे सांगितल्यानंतर थोडासा धीर दिला त्यांनी आम्हाला, की ठीक आहे बनले, काही नाहीये. आता तुम्ही तिथनं भरपूर लांब आलेली. त्यांनी आम्हाला मदत केली. आमची अवस्था बघून त्यांनी आम्हाला बोलले, की तुम्ही इथे दुकानाच्या बाजूला माझी जागा आहे, मी इथेच झोपतो म्हणला. आता ही शेवटची म्हणला बस येऊन गेली ना म्हणला 1 12:30 नंतरची. मग मी माझं हे सगळं बंद करून इथं झोपतो. तुम्ही माझ्यासोबत झोपा, सकाळी निवांत जावा. म्हणजे हिंमतच व्हायना. तिथे थांबायची. म्हणजे असं झालंय, की मी माझं घर कधी बघतोय, मी माझी घरामधली माझी फॅमिली कधी बघतोय, मी माझ्या दारात कधी पोहोचतोय. इतकी मनात धडधड चालू आणि शुभम पण या गोष्टीला नाही म्हणला. जायचंच म्हणलं, इथं नाहीच थांबायचं म्हणला. माझ्यापेक्षा तो जास्त घाबरला होता. कारण का त्याने ह्या गोष्टी कधी त्याला मला तर नाहीच नाही, पण त्याला पण नाहीये. एक 12 12:15 आम्ही तिथनं निघालो. 3 तासाचा रोड आहे. म्हणजे कर्जतपासून आपण कासरवाडी नाईटला जास्त उशीर लागत नाही. तर त्याला मी तिथनं सोडल्यानंतर जो बस स्टॉपपासून आम्ही निघालो, तेव्हा साधारण पावणे 11:30 पावणे 12 वाजले असेल. आणि थोडंसं बोलणं करून जरी 12 वाजता निघालो असेल ना, तरी साधारण आम्ही 2:30-3 वाजेपर्यंत आलो येऊ असे या अंदाजाने आम्हीच येत होतो दोघंच. आणि पूर्ण गाडीवर आमच्या दोघांची तेच बोलणं, की असं का झालं? किंवा असं कसं काय घडलं? मग ह्याच्यातनं हे कशामुळं घडलं? हे वेगवेगळे मनामध्ये विचार येत होते. प्रसंगच तेवढा डेंजर होता ना, की खरी किंमत जीवनाची काय ती तिथेच पाहिली, की काय झालं असतं जर म्हणजे आम्ही फक्त एक पॉझिटिव्ह विचार करत होतो, की हे झालंच नसतं तर आपण आपण गाडीपर्यंत आलोच नसतो तर किंवा आपल्याला ती वायर दिसलीच नसती तर आपल्याला तो पूल दिसलाच नसता. आपण म्हणजे हे आठवायला लागलं. आणि ते बोलत तो विषय थोडासा त्याला मी सांगितलं, की आपण आपल्या घरी काहीच शेअर करायचं नाही. परत इथनं पुढं कोण पाठवणार नाही आणि कोण विश्वास पण ठेवणार नाही म्हणलं. साधं काय म्हणलं, कुणाला सांगितलं आपण डोकं आपटून तरी खरं वाटणार नाहीये म्हणलं. त्यामुळं तुला माहिती आहे, की तुझ्यासोबत काय झालंय. मला माहिती आहे माझ्यासोबत काय झालंय. त्यामुळं नको शेअर करायला म्हणलं कोणाला. एक 3 3:15च्या दरम्यान आम्ही कासरवाडीत आलो त्याच्या घरापाशी. गाडी त्याची होती पल्सर. त्याच्या घरापाशी आल्यानंतर त्याला मी तिथेही धीर दिला. म्हटलं, "शुभम, जे झालं ते पूर्ण विसरून जा. घरी जा, झोप. सकाळी पूर्ण झोप घे. सकाळी उठशील तेव्हा मला फोन कर." तर मी पण आता म्हटलं डायरेक्ट घरी जातो. आता माझा जन्मच पुण्यातला आहे आणि मला पुणं सगळं पाठ आहे. कासरवाडीपासनं जर तुम्ही डेक्कनच्या एरियाला सरळ निघले, तर तुम्ही सरळ जर गाडी चालवली तर ती संचिती हॉस्पिटलपाशी आली पाहिजे. बरोबर आहे? आणि संचितीच्या ब्रिजवरनं जर तुम्ही गाडी घेतली, तर ती सरळ-सरळ अलका चौक डेक्कन पाशीच आली पाहिजे नाही गाडी. आणि माझ्यासाठी तर हा रोड नवीन नाहीये. बरोबर ना, की आपल्यासाठी आपल्या भागात म्हणजे कुठं नवीन असणं हे पुण्यामध्ये एवढं फिरलोय म्हणजे नाही का, की पुण्यात फिरतो आपण पूर्ण रोड पाठ आहे. कधी लोकेशनची गरज नाही. ठीक आहे, पैठण-बिठणमध्ये ठीक आहे. कासरवाडी आणि डेक्कन हे सरळच अंतर आहे. इथे कोणतंच तुम्हाला की बाबा एखादा एक टर्न घ्यायचा आहे किंवा पहिल्याच चौकातनं तुम्हाला डावीकडे वळायचं असं काहीच नाहीये. मी गाडी चालवतोय. माझ्या माइंडमध्ये तेच, की कसं काय घडलं असेल? आज मी एवढ्या ठिकाणी गेलो, एवढ्या विचित्र ठिकाणी राहिलो, कधीच अनुभव नाही. असा का आला असेल अनुभव? ह्या विचारामध्ये पोलिसांची फोर व्हीलर मागणं आली आणि साईडला गाडी घे म्हणली.
आणि ठीक आहे, मी घेतली गाडी साईडला, कारण का मला ऑप्शनच नाही ना तिथं, कारण का मी कोणती गोष्ट वाईटच नाही आपल्याकडे किंवा काय केली ना, त्यामुळे म्हणलं घाबरून कशाला जायचं. गाडी साईडला घेतली, त्यांनी दार उघडलं, नाही काच खाली घेतली आणि मला थोडस इकडे म्हणले गाडीमध्ये, म्हणजे मी गाडीवर हम्म. बसून त्यांच्या संग बोलतोय, ते गाडीमध्ये आहेत. कोणती नशा केलीस? म्हणलं नाही सर, म्हणलं मी नशा वगैरे नाही केली. कोणती नशा केली असं दोनदा त्यांनी विचारलं. दोनदा विचारल्यानंतर मग तो उतरला, एक पोलीस साहेब होता, तो उतरला. तुला जायचंय कुठं? म्हणलं सर मला डेक्कनला जायचं. आलाय कुठनं तू? म्हणलं मी कासरवाडीवरनं माझ्या मित्राला आत्ता सोडला, मी ट्रेकिंगला गेलतो. मी त्यांना सगळं सांगितलं, म्हणजे ट्रेकिंगला गेलतो, त्याला मी सोडला आणि मी माझ्या घरी चाललोय. आणि तिथं तो पोलीस मला म्हणतोय की तू कासरवाडीत त्याला सोडलंय, तुझं घर डेक्कनला आहे, मग तू तळेगावच्या एक्सप्रेस हायवे मध्ये काय करतोय? आणि मग मला समजतंय की मी एक्सप्रेस मध्ये कसं काय आलोय. म्हणजे आजही 4 वर्ष झालं मी असंही जातो ना, त्या रोडला गेलो की मला ते आपण आपल्यापाशी आपल्यासोबत एखादी घटना घडली एखाद्या एरियामध्ये, तिथं गेलं की ते आपल्याला लक्षात येऊन लगेच जातं. येतं. आज 4 वर्ष झालो, इतका विचार केला की मी जर कासरवाडीमधनं निघलोय सरळ, मी संचतीच पशी आलो पाहिजे, शिवाजीनगरलाच आलो पाहिजे नाही, मधला कुठलाच रोड नाही, आणि मी तळेगाव एक्सप्रेस मधनं पुन्हा लोणावळ्याकडे कसा काय चाललोय, आणि मला ते एक्सप्रेस मध्ये टू व्हीलर अलाउड नाही म्हणून पोलिसांनी अडवलंय. म्हणजे आज मी 4 वर्ष झाली ह्याच गोष्टीचा अजूनही विचार करतो, आणि मी कितीतरी वेळा हा प्रयत्न केला की मधनं एखादा रोड आहे का जो एक्सप्रेसला येतोय, किंवा एखादा कुठला शॉर्टकट असेल, तिथलं जर एक्सप्रेसला यायचं असेल तर तुम्हाला वाकड हिंजवडी करूनच यावं लागतं ना, किंवा इकडून रावेतकडनं, निगडी रावेतकडनं भक्ती शक्ती. मग मी जर कासरवाडीत आहे आणि कासरवाडीतनं त्याला मी 3 सव्वा 3 ला सोडलेलं आहे आणि मी माझ्या घराकडे निघालेलो यायला, तर मी मी तिथे कसा काय? आणि सगळा सविस्तर भाग पुन्हा एकदा त्या पोलिसांना सांगितला. त्यांना सांगितलं, त्यांनी माझं सगळं ते बघितलं. मी थोडंसं रडलो वगैरे तिथं. पाणी दिलं बाटलीतलं, गाडीमधली बाटलीतलं पाणी दिलं. मला बोलले, "पण लॉकडाऊन आहे, बाहेर जातोयस, एवढा विचित्र प्रकारचा रोग आहे, पसरलेला आहे." तर त्यांचा एक राउंड होणार होता. ते म्हणले, "आमची एक गाडी बावधनपर्यंत जाणार आहे. तू त्या गाडीसोबत या." आणि त्या गाडीपासून मग तो चांदणी चौकाकडनं, मी त्यांना सांगितलं होतं मी कर्वे रोडला राहतो म्हटलं, त्यांनी मला तसं सांगितलं होतं चांदणी चौक कोथरूडमधनं जा. त्या गाडीच्या आधारे मागे 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 बावधन पर्यंत आल्यानंतर, बावधन नंतर मी चांदणी चौकातनं कोथरूड, कोथरूड करून कर्वेनगर. पहाटे 5 साडेपाच वाजले. त्याला मी सोडलंय 3ला, परत इथे 2:30 पावणे 3 तास गेला. इथनं मी कुठं गेलो होतं, पोलिसांनी अडवलंय, तिथं त्याला मी सांगतोय, मला समजत नाहीये की नक्की माझ्यासोबत होतंय काही. मी त्याला सोडलंय तर मी सरळ सरळ माझ्या घराकडे चाललो पाहिजे नाही, मी परत एक्सप्रेस मध्ये जातोय. तो पोलीस मला पाणी पाजतोय, मला एक आधार देतोय. मग मी परत वाकडवरनं बावधन करत चांदणी चौक करून कर्वे रोड कडे येतोय. पहाटे घरी आल्यानंतर इतकं, म्हणजे इतकं जीवाला हे झालं ना मला, की माझं घर बघितलं आणि मी एक खूप मोठ्या संकटातनं बाहेर पडलो याची जाणीव झाली. आणि त्या दिवशी सकाळी पाठ आल्यामुळं फोन ऑफ करून झोपून गेलो. झोप झाल्यानंतर दुपारी उठलो, फ्रेश वगैरे झालो, आणि तोच विचार, आमच्या दोघांचा परत फोन झाला. त्यालाही मी सांगितलं, जास्त काही हे डोक्यात ठेवू नको, एखादी आपल्याकडनं काहीतरी चूक असेल किंवा एखादा टाइम चुकीचा असेल किंवा काहीतरी असेल म्हणलं. ते बोलणं झाल्यानंतर तरी पण त्याला ना मला एकच चावल होती की असं होऊच कसं शकतं. ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा ट्रेकला गेलेत, आणि तुम्ही विचारपूस केली की हे असं कशामुळे घडलं वगैरे काय? तुम्हाला सांगतो की 2 दिवस तर माझे ह्याच्यातच गेलेत की माझ्यासोबतच हे का असं घडलं. म्हणजे ह्याच्या आमच्या दोघांचं बोलणं चालू आहे ना हे 2 दिवस मधले फोनवर. तो पण मला म्हणतोय की राव, आपण पल्स व्हॅलीमध्ये राहिलोय, आपण कुंडलिक व्हॅलीत राहिलो, आपण सांदन दरीत राहिलो, आपण अमावस्येच्या दिवशी ट्रेक केले, पौर्णिमेच्या दिवशी तोरणा तू राजगड असे ट्रेक केलेले आहेत. आणि या ट्रेकला
असा वेगळा दिवस पण नाही कोणता की अमावस्या म्हणतील किंवा पौर्णिमा होईल. आणि त्याच्यासोबत हे आपल्यासोबत म्हणजे ह्याच्या आधी एवढं फिरलो तेव्हा नाही, आणि हे आत्ताच कसं काय 2 दिवसानंतर. आपल्या घरच्यांची सवय असते, घरचं कसे आपण एखादे कपडे धुवायला दिलो तर त्याच्या खिशामध्ये हात घालून बघणार काय राहिले का, कामाची एखादी वस्तू वगैरे. आणि मी तिला घरच्यांना सांगितलं, म्हटलं त्याची बॅग इतकी चिखलाने भरली होती की त्याला ते धुवून देऊ म्हणून. आणि ती धुवायला घेतल्यानंतर सगळे कप्पे चेक करत होते घरचे की त्याच्यात काय राहिले का वगैरे नाही का. त्याच्या एका कप्प्यामध्ये गांजाची पुडी होती. आणि मला ते घरच्यांनी सांगितल्यानंतर पूर्ण फ्लॅशबॅक झालंय की हे का झालं, कसं झालं, का होत होतं, कशामुळे होत होतं. की आज म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे असं काय खरंच त्यांनी नेलं होतं का? की तुम्ही जसं म्हणलं ती गांजाची पुडी वगैरे. त्या बॅगेत होती हे मला माहित नव्हतं. ती बॅग माझ्या मित्राची होती. आणि माझ्या मित्राची बॅगमध्ये मला माझं सामान जास्त होतं. त्यामुळं माझी जी घरची बॅग आहे ती माझ्या बॅगेत बसत नव्हतं सामान. मी त्याच्याकडनं घेतली होती. त्यांच्याकडं ती चुकून राहिली असेल. तो कुठेतरी गेला असेल पार्टीजला किंवा कुठे फिरायला. त्याच्यामध्ये ती राहिली असणार आहे, आणि ते तशी आहे तशी ती बॅग घेऊन मी गेल्यामुळं हा जो सगळा प्रकार जो घडला होता हे त्याच्यामुळं. म्हणजे मग हा आता ती एक देवाची शिक्षा होती का एक अदृश्य कुठली जागा असेल शापित त्याची शिक्षा होती. हे म्हणजे हे मी सांगत शकतच नाहीये. पण एक तो माणूस होता जो आम्हाला त्याच्याकडे बोलवत होता. दोनदा त्याच्याकडे गेलो, जायचा प्रयत्न केला, पण तो अजून आतमध्ये घेत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक ही वस्तू आमच्या सोबत फिरत होती, ज्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या. आणि आज 4 वर्ष होऊन 5 वर्ष चालू झाले. त्या घटनेनंतर मी अजूनपर्यंत आणि इथून पुढे मला माहित नाही जाईल का नाही, पण आत्तापर्यंत तरी मी एकही ट्रेक केला नाही. आणि कुठल्याच आउटसाईडच्या जागेला अजून जायची हिंमत झाली नाही, ना माझी ना त्याची. कारण का ते इतक्या जवळून आम्ही बघितलं आणि ते इतकं फील केलं स्वतःला की आज मी त्या घटनेचा म्हणजे एक आहे एक असं असेल की बाबा जे माझ्यासोबत घडलंय ते इथून पुढं कुणासोबतच नाही घडावं. आपल्याला श्वास घेतो आपण, आपल्याला वारं आहे हे माहिती आहे, ते जाणवतं पण ते दिसत नाहीये. तसं काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणवतात आहेत, फक्त त्या दिसत असतील किंवा नसतील, पण त्या आहेत हे तर मी आता सिद्ध करू शकतो आणि आहेच. नक्कीच सर, की म्हणजे माझ्या अंगावर काटा आला की तुमच्यासोबत असं काही एवढा हं. मोठा प्रसंग घडला. आणि त्यातल्या त्यात एवढं सुद्धा होऊन तुम्ही डेक्कनवरनं म्हणजे नाही शिवाजीनगर संचेत अजूनपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे मी माझ्या मित्रांना मी आपल्या मॅपला सॅटेलाइट असतं ना, आपण ते बघतो मॅप. मी त्याच्यावर पण कधी-कधी मला अशी एकटा बसलो ना, कधी वाटलं ना, मी तर सॅटेलाइटलाही बघतो, की एखादा रोड आलाय का? आणि मी त्या रोडनी जाताना नेहमी बघतो, की इथनं एक तरी रोड असा आहे का? की मी इथनं वळलोय का? की नाही, पण नाही. अजूनपर्यंत नाही. म्हणजे त्या देवालाच माहीत असेल, की कसं त्याने तिकडे नेलं किंवा कसं त्याच्यातनं बाहेर काढलं असेल. आणि जे काय आमच्यासोबत जे होतं, ते कशासाठी होतं हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण इथून पुढं जे जाणार आहेत त्यांनी खरंच काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टीची, की आज जर काय गावातले कोण लोकं सांगत असेल, तर त्या गोष्टी त्यांनी ॲक्सेप्ट केल्या पाहिजे नाही. आणि असतातच. त्यामुळे जास्त म्हणजे आपला ओव्हर कॉन्फिडन्स हा आपल्यासाठी खूप धोकादायक असतो. ही सर्वात मोठी शिक मला त्या गोष्टीतनं मिळाली. आणि इथून पुढं ट्रेक नाही, पण आता नाहीच, नको आता बास झालं. आता फॅमिली. पण इतकं म्हणजे भयानक आणि विचित्र होतं ना, की अजून जरी मी सांगायचं झालं तरी मला अजून पण मला तेवढाच रोमॅन्स येतो आणि मला त्याच्यामध्ये ना म्हणजे तेवढा इतका म्हणजे मी त्याच्यामध्ये अंगावर माझ्या असा रोमांच येतो ना ते म्हणायचं झालं तर, की नको वाटतं ते आता बास. पण ते इतकं डोक्यामध्ये बसलेलं आहे, की मी पूर्ण ना पूर्ण एका ना एक घटना सांगेल. नाही सर, खतरनाक किस्सा मी होता की एवढं की तुम्ही फेस केलं आणि तुम्हाला कळतंय आपण कोणत्या गोष्टीचं हे होतोय. एक नाही, दोन नाही, जवळपास पाऊण दिवसच म्हणता येईल. म्हणजे 18 तास आमच्या सोबत घडलेली गोष्टी. 1 तास ठीक आहे, 2 तास ठीक आहे. 3 वाजताच उतरायला घेतलेलं, 2 वाजता जर उतरायला घेतलंय,
4 पर्यंत आम्ही 4:30 पर्यंत खाल्ली पाहिजे नाही. 9:30 म्हणजे किती मोठं अंतर झालं. अंधार त्याच्यामध्ये वारंवार तिथे येणं, त्याच जागेपाशी येणं, की पुन्हा एकदा एक माणसाला हात करतोय. तो आम्हाला बोलतोय, "इकडे या." आणि आम्ही एक आसिमिताकडे जातोय, की हा आम्हाला गावातनं खाली नेऊ लाग तो आमच्यापासून लांब जातोय. आणि एकदा नाही दुसऱ्यांदा जातोय आणि मग पुन्हा एकदा घडतंय. गाडीची लाईट जाणं, तो बाण त्याच वेळेला पडणं. वेगळाच प्रकार होता. तिथनं मी माझ्या मित्राला कासरवाडीत सोडलंय आणि तिथनं मी पुन्हा एकदा एक्सप्रेसमधनं लोणावळ्याला जाणं. मला पोलिसांनी अडवणं म्हणजे ह्याला कुठलाच योगायोग म्हणू शकत नाही. हा एक फेराच होता, ज्याच्यातनं एक नशीब असेल, की मी बाहेर निघालो आणि काही मी आता ह्याच्या पुढं काहीच बोलू शकत नाही. म्हणजे मला समजत नाही, की आता मी काय पुढं बोलू. इतकं भयानक हे होतं. बघा मित्रांनो, की मीन्स की असं असं खूप जणांसोबत होतं, की म्हणजे सांगत असतात, की मोठे माणसं, की असं आहे. पण आपण ते हे असं काही नसतं. अशा गोष्टी म्हणजे आपण जपून राहिलं पाहिजे स्वतःसाठी तरी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, जर असेही तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल, तर नक्की Instaला DM करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आणि तिथेही कॉल करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.